विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या टेक्स्टबुकमधील सेक्शन 3 समरी रायटिंग हा पार्ट पाहणार आहोत. पहा, तर समरी रायटिंग म्हणजे काय? अ समरी इज अ रेकॉर्ड इन द रीडर्स ओन वर्ड्स दॅट गिव्स द मेन पॉइंट्स ऑफ अ पीस सच ॲज न्यूजपेपर, आर्टिकल, अ लेक्चर, अ पॅसेज, अ चॅप्टर ऑर इवन अ होल बुक. समरी म्हणजे काय? तर आपण ज्या गोष्टी वाचतो त्या गोष्टीतले मेन पॉईंट्स, की पॉईंट्स लक्षात ठेवणं आणि कमीत कमी शब्दांचा वापर करून समरी लिहिणं. यासाठी शेक्सपियरने एक वाक्य सांगितलेलं आहे. पहा, ब्रिव्हिटी इज द सोल ऑफ विट. ब्रिव्हिटी म्हणजे संक्षिप्तपणा. म्हणजे संक्षिप्तपणा हा खूप महत्त्वाचा असतो. इथे काय म्हटलेलं आहे पहा, ब्रिव्हिटी इज द सोल ऑफ विट. विट म्हणजे हुशार. इज वन ऑफ द काउंटलेस मॅक्झिम्स कॉइन्ड बाय विल्यम शेक्सपियर. इज रिलेव्हंट टू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग. म्हणजे आपण कधीही बोलताना किंवा कोणतंही लिखाण करताना योग्य ते बोलणं, मुद्देसूद बोलणं किंवा मुद्देसूद लिहिणं हे एका हुशार व्यक्तीचं लक्षण आहे. आणि म्हणून त्याने सांगितलेलं पहा, ब्रिव्हिटी ऑर अ कन्सिशन म्हणजे संक्षिप्त अर्थ, इज कटिंग आउट ऑफ नेसेसरी वर्ड्स. मग समरी म्हणजे काय? की ज्यामध्ये अननेसेसरी वर्ड्स हे काढले जातात आणि त्याच्यातली मेन आयडिया ही सांगितली जाते. मग या समरी रायटिंगचं एम काय असतं? टू एन्हान्स कम्युनिकेशन बाय एलिमिनेटिंग रिडन्सी विदाऊट ओमिटिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. तर काय करायचं आहे? हे कम्युनिकेशन, की एखादी महत्त्वाची माहिती ज्यावेळेस आपण देत असू त्यावेळेस ओमिट करणं. इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, एखादी महत्त्वाची माहिती ओमिट न करता, काढून न टाकता योग्य ती संकल्पना किंवा निरर्थक शब्द कमी करून वापरली जाणारी एखादी संकल्पना. पहा, समरी रायटिंग इज वन ऑफ इट्स काइंड दॅट हॅज बीन डिस्क्राइब्ड ॲज वन ऑफ द एलिमेंटरी प्रिन्सिपल्स ऑफ रायटिंग. टू स्पीक व्हॉट इज रिक्वायर्ड अँड टू राईट व्हॉट इज नेसेसरी. काय पहा महत्त्वाचं, समरी रायटिंग म्हणजे काय? त्याचे काही प्रिन्सिपल्स आहेत. काय? टू स्पीक व्हॉट इज रिक्वायर्ड म्हणजे ज्याची गरज आहे, जे गरजेचं आहे तेच बोला आणि जे गरजेचं आहे, जे महत्त्वाचं आहे तेच लिहा. इज अ रिक्विसाइट टुवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल. मोजकं योग्य आणि मुद्देसूद बोलणं किंवा लिहिणं हे एक आपली लँग्वेज स्किल जे आहे, भाषा कौशल्य सुधारण्याचं एक वैशिष्ट्य आहे, स्किल आहे. इट इज इम्पॉर्टंट टू ब्रीफ इन रिटन एक्सप्रेशन. टू एक्सप्रेस इन ब्रीफ द मेन पॉईंट ऑफ रिटन रेकॉर्ड इज द समरी रायटिंग स्किल दॅट कॅन बी डेव्हलप्ड बाय प्रॅक्टिस. आणि हे जे समरी रायटिंग आहे यामध्ये आपण ब्रीफ समरी जी आहे ती समरी, त्याचे मेन पॉईंट्स, जे काही रिटन रेकॉर्ड असेल ते तयार करण्यासाठी प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. समरायझिंग हॅज डेफिनाइट पर्पज. द पर्पज ऑफ समरी इज टू गिव्ह द रीडर अ क्लिअर. मग समरी म्हणजे काय? तर समरी रायटिंग कशासाठी असते? तर एखाद्या रीडरला, एखाद्या वाचकाला समोर असणाऱ्या लिखाणाचं कमीत कमी शब्दामध्ये आणि कमीत कमी वेळात संक्षिप्त अर्थ करणं. ऑब्जेक्टिव्ह पिक्चर ऑफ ओरिजिनल टेक्स्ट. मोस्ट इम्पॉर्टंटली द समरी रिस्टेट ओनली द मेन पॉईंट्स. काय असतं त्याच्यामध्ये? मेन पॉईंट्स. अ टेक्स्ट ऑर अ लेक्चर विदाऊट गिविंग एक्झाम्पल्स ऑर डिटेल्स. की ज्याच्यामध्ये
एखादं लेक्चर आपण ऐकलं असेल तर त्याच्या मेन पॉईंट्स, मेन नोट्स काढणं. मग त्यामध्ये कोणत्याही उदाहरणांचा समावेश नसावा, सच ॲज डेट्स, नंबर्स ऑर स्टॅटिक्स. कोणतीही सांख्यिकी माहिती यामध्ये असता कामा नये. खाली डूज ऑफ समरी रायटिंग. समरी रायटिंग करताना कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे पहा. रीड अँड रीड द पॅसेज. तुमच्यासमोर आलेला जो पॅसेज आहे तो पुन्हा पुन्हा वाचणं, अंडरस्टँड करणं. रीड द इन्स्ट्रक्शन्स. त्याच्यातल्या सूचना ऐकणं. फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराईज. समोर दिलेल्या पॅसेजमधून नक्की आपल्याला काय समराईज करायचं आहे, मेन आयडिया यातली कोणती आहे हे ओळखणं. अँड मग ही मेन आयडिया कशी ओळखायची, तर आस्किंग क्वेश्चन. त्या पॅसेजमध्ये प्रश्न विचारा आणि ते प्रश्न विचारून तुम्हाला याची मेन आयडिया किंवा दिलेल्या पॅसेजमध्ये लिखाणाचं काय हेतू आहे हे लक्षात घेऊन तुम्हाला याची मेन आयडिया लक्षात येईल. फ्रॉम शॉर्ट सेंटेन्स ऑन युअर ओन. आणि स्वतःच्या कमीत कमी शब्दांमध्ये तुम्ही ते समराईज करणार आहात. कनेक्ट द सेंटेन्सेस युजिंग लिंकर्स. काही लिंकिंग वर्ड्स आहेत, कंजंक्शन्स आहेत, ते लिंकिंग वर्ड्स वापरून क्लॉजेस तुम्ही वापरू शकता. रिमूव्ह रिडंडंट वर्ड्स अँड सेंटेन्सेस फ्रॉम की सेंटेन्सेस. रिडंडंट वर्ड म्हणजे निरर्थक शब्द, की जे शब्द काढले तरीही दिलेल्या पॅरेग्राफची कोणताही अर्थ बदलत नाही असे शब्द काढून टाकणं. ओमिट डिटेल्स. एखाद्या वाक्याचं जर जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलं असेल तर ते कमी करणं. काही डायलॉग्स दिलेले असतील थोडेसे तर ते काढून टाकणं. अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन. समरी लिहिताना स्वतःला काय समजलं किंवा स्वतःचं इंटरप्रिटेशन यामध्ये टाकू नये. आता डोंट्स ऑफ समरी रायटिंग. समरी रायटिंग करताना कोणत्या गोष्टी करू नये पहा. इन्क्लूड करणं म्हणजे समाविष्ट करणं. कोणतेही आणखीन माहिती त्याच्यामध्ये समाविष्ट करू नये. एक्सक्लूड करणं, काढून टाकणं. अनावश्यक गोष्टी जरी आपण काढून टाकल्या तरी महत्त्वाचे की पॉईंट्स त्याच्यातून काढून न टाकणं. ॲड. कोणतेही पॉईंट्स किंवा कोणतेही आयडिया त्याच्यातून तुम्ही ॲड करणार नाही. कॉमेंट करू नका, तुमचं मत तिथे मांडू नका. अँड डू नॉट गिव एक्झाम्पल्सही देऊ नका. मग यासाठी समरी कशी असावी यासाठी तुम्हाला तुमच्या टेक्स्टमध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. लर्निंग डिसॅबिलिटी. यावर एक संपूर्ण पेज आहे. पेज नंबर 137वर खाली त्यांनी स्टेप्स दिलेल्या आहेत पहा समरी रायटिंगच्या. फर्स्ट स्टेप काय आहे पहा. रीड द आर्टिकल्स ट्वाईस. मग असे सांगितल्याप्रमाणे दिलेली समरी लिहिताना पॅरेग्राफ 2दा वाचा. आस्क क्वेश्चन द पर्पज ऑफ रायटिंग. या लिखाणाचा हेतू काय आहे हे वारंवार कळण्यासाठी प्रश्न विचारा, प्रश्न तयार करा. आयडेंटिफाय द मेन आयडिया. प्रश्नांच्याद्वारे तुम्हाला मेन आयडिया यातून येईल. राईट द फर्स्ट ड्राफ्ट. पहिला एक ड्राफ्ट तयार करा, कच्चा ड्राफ्ट तयार करा. रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट. पुन्हा तुम्ही लिहिलेलं जे आहे ते वाचा, रिवाइज करा आणि त्यातलं योग्य ते ठेवा. राईट द फायनल ड्राफ्ट. आणि नंतर तुमचं फायनल समरी रायटिंग तुम्हाला मिळेल. आता तुम्हाला खाली इथं जवळजवळ एक संपूर्ण पेजचं जे समरी रायटिंग आहे एक अगदी थोडक्यात तुम्हाला दिलेलं आहे पहा. लर्निंग डिसॅबिलिटी इज ॲन अम्ब्रेला टर्म. आता लर्निंग डिसॅबिलिटी या कन्सेप्टवर आपण इथे समरी लिहिणार आहोत. त्यावेळेस तुम्ही एक एक्झाम्पल म्हणून एक प्रश्न घेऊ शकता की व्हॉट इज लर्निंग डिसॅबिलिटी. मग लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे काय हे आपल्याला या समरीमध्ये महत्त्वाचं आहे. तर लर्निंग डिसॅबिलिटी इज ॲन अम्ब्रेला टर्म फॉर मेनी लर्निंग प्रॉब्लेम्स लाईक रीडिंग, रायटिंग, लिसनिंग, स्पीकिंग, रिझनिंग, मॅथ्स अँड अदर फिजिकल अँड मोटर डिफिकल्टीज. मोटर डिफिकल्टी म्हणजे मेंदूशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत याला लर्निंग डिसॅबिलिटी असं म्हणतात. आणि यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला या
समरी रायटिंगमध्ये मिळेल. इथे खाली ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल दिलेले पहा. रीड द पॅसेज अँड राईट इट्स समरी अकॉर्डिंग टू गिव्ह स्टेप्स. तुम्हाला ज्या स्टेप्स दिलेल्या आहेत त्या स्टेप्सचा वापर करून तुम्हाला इथे कम्युनिकेशन पार्ट जो आहे आपला, कम्युनिकेशन म्हणजे आपण संवाद साधणं म्हणा किंवा आणखीन बोलताना कोणकोणत्या प्रकारे आपण संवाद साधतो याचे प्रकार दिलेले आहेत. मग याची समरी लिहिताना तुम्हाला व्हॉट इज कम्युनिकेशन, व्हॉट इज पर्पज ऑफ कम्युनिकेशन असे काही प्रश्न विचारून तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील आणि तुम्हाला त्याची समरी मिळणार आहे. इकडे ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये ॲक्टिव्हिटी नंबर 2 दिलेली पहा. कट रिडंडंट वर्ड म्हणजे अनावश्यक शब्द कट करणं, ही एक समरी रायटिंगची स्टाईल आहे पहा. मग इथे काही तुम्हाला एक्झाम्पल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. अवॉइड ॲडव्हर्ब्स, काही प्रोवर्ब्स असतील, काही ॲडव्हर्ब्स असतील, तेही तुम्ही टाळणं गरजेचं आहे. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन आर वर्ड दॅट रिप्लेस ग्रुप ऑफ वर्ड्स. अनेक शब्द वापरण्याऐवजी एखादा शब्द वापरणं, याला समरी रायटिंग करताना ही पद्धत वापरली जाते. त्यानंतर इथे पहा एक एक्झाम्पल लिहिलेले. द लाईफ स्टोरी ऑफ मॅन रिटन बाय हिमसेल्फ. हे वाक्य संपूर्ण लिहिण्यासाठी त्याचा एकच सबस्टिट्यूशन वर्ड आहे पहा, ॲटोबायोग्राफी म्हणजे स्वतःबद्दलची माहिती. अ साऊंड दॅट कॅनॉट बी हर्ड. एखादं वाक्य की जिथे मला आवाज ऐकू येत नाही आहे तर त्याला आपण इनऑडिएबल हा शब्द वापरू शकतो. म्हणजेच इथे 5 ते 6-7 शब्द वापरण्याऐवजी तुम्ही एकच शब्द वापरू शकता. त्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन असं म्हटलेलं आहे. समरी रायटिंगचा हेतू काय असतो तर कमीत कमी शब्दात संपूर्ण आयडिया येणं, संपूर्ण पॅरेग्राफचं महत्त्वाचे पॉईंट्स कळणं आणि यासाठी कमीत कमी शब्द, कमीत कमी वाक्य वापरणं गरजेचं आहे. परंतु हे वाक्य किंवा हे शब्द गाळताना याची खबरदारी घेणं गरजेचं आहे की एखादं वाक्य, एखादा शब्द आपण कट केला तर या समरी रायटिंगमध्ये ह्या पॅरेग्राफची महत्त्वाची संकल्पना डिलीट न होणं. त्यानंतर त्यांनी इथे एक हे दिलेलं आहे पहा. नेक्स्ट आपण समरी रायटिंग करताना कॉम्प्लेक्स टू सिम्पल, कॉम्प्लेक्स करताना पहा आपण वेगवेगळे कंजंक्शन वापरतो आणि त्याचं सिम्पल करताना आपण कमीत कमी शब्दामध्ये करत असतो. यासाठी त्यांनी एक दिलेलं आहे पहा. ट्रान्सफॉर्मिंग कॉम्प्लेक्स टू सिम्पल बाय यूजिंग फ्रेज टू ऑर यूजिंग नाउन फ्रेज इन्स्टेड ऑफ अ क्लॉज. मग आपण इथे सिम्पल सेंटेन्स करू शकतो की जेणेकरून आपल्याला कमीत कमी वाक्यामध्ये संकल्पना मांडता येईल. आणि ही कशी एक्झाम्पल दिले पहा. नागपूर इज द सिटी व्हेअर ऑरेंजेस ग्रो. नेहमी हे लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस आपण एखादं वाक्य, या वाक्याची जे शब्द आहेत, शब्दरचना जी आहे, शब्दसंख्या आहे ती कमी करताना वाक्याचा अर्थ बदलू नये याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. पहा, ऑरेंजेस ग्रो इन नागपूर. आता वरती जे शब्द दिलेले आहेत ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स होतं. इथं वेअर शब्द वापरला आहे पहा, कंजंक्शन वापरले, सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे वेअर आणि ते आपल्याला काढावं लागेल. मग काय येईल? ऑरेंजेस ग्रो इन नागपूर. अर्थ कोणताही बदलत नाही आहे. पुढे पहा. द ओल्ड मॅन इज सो वीक दॅट ही कॅनॉट वॉक. आपण इथे टूचा वापर करू शकतो पहा. आणि टूचा वापर करताना काय काय गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की जिथे सो दिलेला आहे, ते सो दिलेला असेल तिथे आपण TOO वापरणार आहोत. त्याच्यानंतर वीक हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि ॲडजेक्टिव्ह लिहिल्यानंतर आपण लगेच टू लिहून ह्या वाक्यातील इन्फनाईट वर्ब काय आहे? वॉक. म्हणजे कसं वाक्य येतं पहा. द ओल्ड मॅन इज टू वीक टू वॉक. म्हणजेच इथे आपण दॅट ही कॅनॉट हे पूर्ण काढलेलं आहे पहा आणि हे वापरून आपण ते वाक्य सिम्पल करू शकतो. खाली काही कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस दिलेले आहेत पहा. इथे पण आपण एखादी नाउन फ्रेज वापरू शकतो किंवा टूचा वापरही करू शकतो. पहा, फर्स्ट वाक्य काय आहे? मिस्टर रोहित इज द मेंबर अँड ही इज ऑल्सो द डायरेक्टर.
मग हे वाक्य आपण कसं वापरू शकतो? मिस्टर रोहित